प्रिय मित्रांनो, मला सांगायला आनंद होत आहे की सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय यांच्याकडून राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सहभागानं 6वी आर्थिक गणना करण्यात येत आहे। या राष्ट्रीय कार्याचे आपण सर्व महत्त्वाचे घटक आहोत ही अभिमानास्पद बाब असल्याचा मला विश्वास आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की आर्थिक गणना हे देशातील विविध परिमाणांबाबत भौगोलिक सीमांतर्गत विविध परिमाणांची आखणी करण्यासाठी मोठं आणि अतिमहत्त्वाचं सांख्यिकीय कार्य आहे। उपक्रमांच्या कार्यस्थितीच्या प्रकारानुसार संख्या, मालकी आणि सामाजिक गट ही मूलभूत माहिती नियोजनाकरिता उपलब्ध करणं तसंच उपक्रमांची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पश्चात पाहणीची चौकट तयार करणं हे आर्थिक गणनेचं मुख्य उद्देश आहे। आर्थिक गणना ही देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत आर्थिक कार्यात गुंतलेल्या सर्व उपक्रमांची अधिकृत गणना होय। देशातील औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रांचं नियोजन करण्याकरिता स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील धोरण सुधारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। 6व्या आर्थिक गणनेद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीसाठीच्या योजनाकारांना, धोरण आखणाऱ्यांना तसंच राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या स्थानिक नियोजनासाठी ही उपयोगी ठरणार आहे असं अभिप्रेत आहे। अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल आणि त्यातील विविध क्षेत्रांचा वाटा मोजण्याकरिता घेण्यात येणाऱ्या सखोल पाहण्यांच्याकरिता या गणनेचा उपयोग होणार आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की गणनेदरम्यान माहितीचं संकलन मौखिक चौकशी पद्धतीने करण्यात येतं। माहिती गोळा करताना उपक्रमांचं आर्थिक कार्यस्थितीचं विवरण, मालकी हक्काचे प्रकार, स्त्री आणि पुरुष कामगारांची संख्या इत्यादी माहिती सोप्या प्रश्नाद्वारे विचारण्यात येते। कोणताही उद्योजक किंवा आस्थापना गणनेतून सुटणार नाही असा आपला प्रयास असावा, म्हणून माहितीदारांकडून संबंधित अचूक माहिती मिळवण्यासाठीची प्रपत्रातील माहितींच्या बाबी, त्यांची अचूक अर्थ लिखाण आणि प्रपत्र वापरलेल्या संकल्पना या बाबतीची आपणास सखोल संबंधात माहिती असणं आवश्यक आहे। सांख्यिकी कार्यक्रम आणि कार्यान्वयन मंत्रालयानं 40 मिनिटाचा प्रशिक्षण अनुभव पट तयार केला आहे। त्यामुळे मला असं अपेक्षित आहे की पत्रकातील माहिती विषय संबंधीच्या संकल्पना आणि अर्थ स्पष्ट व्हायला मदत होईल। त्याबरोबरच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या गरजा पुरवल्या जातील। मला सांगण्यात आलं आहे की आर्थिक गणनेचा हेतू त्यांची व्याप्ती म्हणजेच समाविष्ट केलेल्या व वगळण्यात आलेल्या बाबी, प्रगणक आणि पर्यवेक्षकांकरिता मार्गदर्शक पुस्तिका, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या भूमिका, गणनेसाठी देण्यात आलेले साहित्य, संचातील बाबी आणि त्यांचा उपयोग, प्रगणन गटाची सीमा निश्चित करण्यासाठी नकाशाचा वापर आणि त्याशिवाय प्रगणन गटातील घरं, प्रत्येक पत्रकातील प्रत्येक रकाना भरण्याची पद्धती, निरीक्षण घेण्याच्या पद्धती तसंच चार्ज अधिकाऱ्यांकडे प्रपत्र परत करण्याच्या पद्धती अशा प्रकारची उपयुक्त माहिती अनुभवपटात समाविष्ट करण्यात आली आहे। आपल्याला सक्षम करण्यासाठी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी 6व्या आर्थिक गणनेमध्ये प्रथमच सांख्यिकी कार्यक्रम आणि कार्यान्वयन मंत्रालयानं सांख्यिकी कायदा 2008 लागू केला आहे, ज्यामुळे विशिष्ट अनुत्साही व्यक्तींना सामोरे जाऊ शकाल। या कायद्यान्वये माहिती गोळा करायच्या संपूर्ण प्रक्रियेस कायदेशीर पाठबळ मिळेल, परंतु मी आपणास सुचवतो की आपण माहिती गोळा करताना नम्रतेनं, सौजन्यानं आणि विनम्रतेनं वागावं आणि क्वचितच कठीण प्रसंग हाताळताना या कायद्याचा वापर करावा। क्षेत्रकामास सुरुवात करण्यापूर्वी प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी अंतर्गत आणि क्षेत्रीय प्रशिक्षण सत्रामध्ये प्रामाणिकपणे सहभागी होऊन प्रपत्रांच्या बाबतच्या शंकांचं निरसन करून घ्यावं, जेणेकरून क्षेत्रकाम पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल। प्रशिक्षण कार्यक्रम तसंच क्षेत्रीय पाहणी यशस्वी करण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। संपूर्ण भारत देशात 6वी आर्थिक गणना सुरू झाली आहे। हे काम यशस्वी करण्यासाठी देशभरामध्ये 8,24,000 फील्ड एन्युमरेटर्स आणि 4,12,000 सुपरवायझर कार्यरत असून ते अंदाजे 25 कोटी कुटुंबांच्या आणि 5 कोटी व्यापाऱ्यांच्या माहितीवर आधारित
आर्थिक डाटा गोळा करतील। या फील्ड कर्मचाऱ्यांद्वारे देशामध्ये चालणाऱ्या लहान मोठ्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी सरकारी बिगर सरकारी सर्व औद्योगिक व्यापारिक आस्थापनांची गणना केली जाईल, ज्यामुळे संपूर्ण देशाची एक आर्थिक प्रतिमा तयार होऊ शकेल। अशाच लाखो फील्ड कर्मचाऱ्यांमध्ये मोहन आणि आशा काम करीत आहेत। यार काय पण म्हणा, आर्थिक गणनेचं काम मोठ्या जबाबदारीचं, चुकबुल व्हायची काही शक्यताच नाही, नाहीतर देशाच्या योजनावर वाईट परिणाम होईल। हा यार, तू एकदम बरोबर बोलतोस। आपण विचार करून कष्टानं आणि मन लावून योग्य काम केलं पाहिजे। काय आशा? मोहन, मी तर म्हणते खूपच बुद्धीचं काम आहे। आपल्याला काय करायचंय, कोणकोणत्या युनिट्सला कव्हर करायचंय, माहितीसाठी कुणाला भेटायचंय, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, हे सर्व व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे। आशा, तू अगदी बरोबर बोलतेस। आपल्या या किट मध्ये गाईडही पुरवलंय, काय मोहन? हा इक्बाल मिया, मी पाहिलं होतं। मी गाईड वरवर चाललं होतं। अरे, घरी जाऊन किट उघडून मी निवांतपणे समजून घेईन। काय आशा? हा बरं मोहन, मी निघते आता। घरी बाबा वाट पाहत असतील। तसं तर मोहन, तुझे आणि माझे सुपरवायझर तर एकच आहेत। उद्या आपण त्यांना भेटतोय ना? अरे हा, आपले परमानंद जी आहेत, खूपच चांगले ग्रस्त आहेत, मी ओळखतो त्यांना। बरं, तुम्ही लोक गप्पा मारा, मी निघते। हा अरे आलीस मुली? सारं काम आजच उरकून आलेच वाटतं। नाही बाबा, आज सगळे ऑफिसात किट घ्यायला गेलो होतो। ओळखी पाळखीचे खूपच भेटले, बोलण्यात वेळ गेला। अगं मी तर असंच म्हणालो। अच्छा तू सांग, काम काय आहे ते? बाबा, सरकारी काम आहे। घरोघरी जाऊन व्यापार उद्योगाची माहिती घ्यायची आहे। ऑफिसची नाही का? सर्वांची। ऑफिस, कचेरी, फॅक्टरी, दुकानं, हॉटेलं, रेस्टॉरंट, शोरूम इत्यादींची। एवढंच काय, फेरीवाल्यांचीही। पण शेतशिवारं, सरकारी प्रशासनिक कार्यालय आणि संरक्षण दलाची आस्थापनं, दूतावास यांना वगळायचंय। मोठं जोखमीचं काम आहे। बघाच, माझी मुलगी हे काम अगदी प्रामाणिकपणे करील। गाईड वाचू, तयारी करू आणि चांगलं काम करू। पप्पा, त्यात आपला काय फायदा होईल? बाळा, यांना आपलाच नाही तर पूर्ण देशाचा फायदा होईल। या गणनेनं जे आकडे प्राप्त होतील ना, ते भावी योजनांचा आधार ठरतील। सरकार आपल्या सर्वांच्या विकासासाठी धोरण तयार करेल। इकडं मोहन आपल्या घरच्यांना 6व्या आर्थिक गणनेची माहिती देत होता, तर तिकडं आशा आणि तिचे बाबा यावरच बोलत बसले होते। दोघांनाही बाकी समजलंय की आर्थिक गणनेचा उद्देश खूपच व्यापक आहे। आता गणनाकार आणि सुपरवायझर्सद्वारे गावा आणि वॉर्ड लेवलवर गोळा करण्यात येणारे आकडे तिथली व्यावसायिक व्यापारिक आस्थापनं तसंच आर्थिक व्यवहार आणि त्यात काम करणाऱ्या लोकांच्या संख्येची माहिती देतील। मग सर्व ठिकाणांची माहिती जिल्हा पातळीवर त्यानंतर राज्य पातळीवर पोहोचेल, तेव्हाच देशाची साफ स्वच्छ आर्थिक प्रतिमा चित्र स्पष्ट होऊ लागेल। प्लॅनिंग कमिशन सहित अनेक मंत्रालय, सरकारी विभाग, स्थानिक पंचायती, नगरपालिका, जिल्हा प्रशासन, उद्योगपती इत्यादी या आकड्यांच्या आधारे विकासाच्या योजना तयार करू शकतात आणि विविध सर्वेक्षणांकरिता डेटाबेस तयार होईल। यावेळी अशा उद्योजकांची एक डिरेक्टरी देखील तयार होईल, जिथं 8 किंवा 8 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात। मुली, हे देशसेवेचं काम आहे। अचूक माहितीच अचूक निर्णयांचा आधार असते। मुली, आकडे खरे असतील तर सरकारी योजना आणि आर्थिक धोरणं लोकांचं भलं करू शकतील। म्हणून पुन्हा सांगेन मुली, अगदी मन लावून खूप कष्ट घेऊन आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम कर। हो जरूर बाबा। ओळखपत्र, हे गाईड आलं आणि इथं मोहन अशा किट बद्दल बोलतोय जो प्रत्येक गणनाकाराला आणि सुपरवायझरला मिळालाय। ही अशी सामग्री आहे की जी आर्थिक गणना करताना त्यांच्यापेक्षा असायलाच हवी। प्रत्येक फील्ड कर्मचाऱ्याच्या किट मध्ये जे गाईड आहे त्यामध्ये अशी सर्व आवश्यक माहिती उपलब्ध आहे की जी गणनेला सफल करायला सहाय्यक ठरेल। त्यामध्ये 6व्या गणनेत उपयुक्त सामग्रीची सविस्तर माहिती, निर्देश, संचलन, गणना कार्यानंतरचं कार्यकाम, त्याशिवाय अशा प्रश्नांची उत्तर आहेत की इम्युनरेटर गोंधळामध्ये पडू शकतील। म्हणून सर्वच फील्ड सेवकांनी या गाईडला आपला मित्र बनवणं आवश्यक आहे। सर, आम्हाला 6 EB मिळालेत। होय सर, मला समजलं। पहिल्यांदी यांना 3 शेड्यूल समजावून देईन। गाईड मध्ये दिलेली महत्त्वपूर्ण उदाहरणं देखील
मग सोबत जाऊन साईटवरचा लेआउट मॅप म्हणजे प्रत्यक्ष नकाशा आणि संक्षिप्त घरांची यादीही. सर, तुम्ही निश्चिंत असा, आम्ही मन लावून गणना करू. होय सर, बिलकुल बिलकुल. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. ये ना, बस. सर, मोहन नाही आला? आता येतच असेल. त्या DSO ऑफिस मधून फोन आला होता. मी जो 6व्या आर्थिक गणनेचा सेमिनार अटेंड केला होता ना, त्याच विषयावर विचारत होते. सर, तिथे तर खूप लोक असतील. सर्व जिल्ह्याचे सुपरवायझर्स आणि मोठे ऑफिसर्स आले होते. एक मास्टर ट्रेनर ही. नमस्कार सर, माफ करा, यायला थोडा उशीर झाला. मोहन, उशीर बरा नसतो हा. बैस. सर, तुम्ही आशा बरोबर मास्टर ट्रेनर विषयी बोलत होता ना? हो, तिथं त्यांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टीही सांगितल्या. तुम्हाला उद्योगाची व्याख्या समजून घ्यायची. ही अशी युनिट्स असतात की ज्यात लोक पैसे, वेळ आणि इतर साधनांच्या मदतीने काहीतरी आपला व्यवसाय करत असतात आणि ह्याच युनिटद्वारे तयार झालेला माल समाजात विकलाही जातो. बोली भाषेत सांगायचं झालं तर आपला काही धंदा करतात. मास्टर ट्रेनरनं परमानंद आणि दुसऱ्या सुपरवायझर्सना सांगितलं होतं की या आर्थिक गणनेच्या वर्तुळात घराच्या आत किंवा बाहेर कोणत्याही ठिकाणी चालणाऱ्या ट्युशन्स, ब्युटी पार्लर्स, किराणा स्टोअर्स, टेलर शॉप, भाजीचं दुकान, PCOच्या दुकानापासून ते मार्केट, ऑफिसेस, कंपन्या, फॅक्टऱ्या, हॉटेलं, ढाबे, टी स्टॉल, ऑटो टॅक्सी स्टँड, मिल्क बूथ आणि फेरीवरून सामान विकणारे किंवा रिपेअर कार्य करणारे किंवा फुटपाथवर सामान विकणारे सर्व लोक सामील आहेत. एवढंच काय, तर यामध्ये मंदिरं, मस्जिद, गुरुद्वार, चर्च, अन्य धार्मिक स्थळं आणि समाजसेवी संस्थांची देखील मोजणी होईल. होय सर, मला बिलकुल नीट समजलं. आम्हाला प्रत्येक घर, दुकान, ऑफिस, फॅक्टरीसह अशी सर्वच लोकांना भेटून माहिती मिळवायची की जे धंदा करतात किंवा सामान विकत आहेत. एक महत्वाची गोष्ट, 6व्या आर्थिक गणनेच्या सेवकांनी हे लक्षात ठेवायचं की या गणनेमध्ये प्रशासनिक कार्यालय, ऑफिसेस, पोलीस ठाणी, संरक्षक दळांची कार्यालय, टॅक्स ऑफिसेस, दूतावास, परकी एजन्सीची कार्यालय, संयुक्त राष्ट्र मंडळाचं कार्यालय, शेतशिवारं यांची गणना केली जाणार नाही. जुगार, सट्टा आणि बेकायदेशीर धंदे गणनेत सामील केले जाणार नाहीत. पण सरकारी वा खाजगी हॉस्पिटलं, सरकारी, बिगर सरकारी स्कूल्स, बँका, महामंडळं, सुचालित दुकानं, उपक्रम यासहित सर्व ऑफिसेसची गणना होईल. अशा उद्योगांची ही गणना होईल की जे एखाद्या उत्पादनामध्ये भाडं किंवा फी घेतात. प्रॅक्टिसिंग डॉक्टर, ॲडव्होकेट, चार्टर्ड अकाउंटंट्स, टॅक्स कन्सल्टंट्स, प्रॉपर्टी डीलर्स इत्यादींची यात गणना होईल. ह्याविषयी गाईडमध्ये दिलेली माहिती वाचणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. आपण जसं शेड्यूल 6 भरायचा सराव करू, ही माहिती आणखीन स्पष्ट होईल. सर, 2011च्या जनगणनेचा EB लेआउट मॅप आणि AHL लिस्ट जी आपल्या किटमध्ये आहे त्यांचा कधी उपयोग होईल? त्याबद्दल मास्टर ट्रेनरने सांगितलं. सर्वच गावांची आणि शहरांची 2011च्या जनगणनेच्या आधारावर EB मध्ये विभागण्यात आलं होतं. हीच EB आर्थिक गणनेमध्ये वापरली जात आहे. त्यांचाच लेआउट मॅप तुमच्याकडे म्हणजे नकाशा आहे. हा नकाशा तुम्हाला EBच्या क्षेत्रीय माहितीच्या सोबत त्याच्या वर्तुळातील भवनांना ओळखायला मदत करेल. तुम्ही लोक 2011च्या जनगणनेच्या माहितीला आधार मानून घरोघरी जाऊन गणना कराल आणि या दरम्यान एखादं घर, दुकान, वस्तू नष्ट झाली असेल वा नवी बनली असेल तर त्यांचाही तुम्ही लोक समावेश कराल. 6व्या आर्थिक गणनेच्या अंमलबजावणीसाठी 2011च्या सेन्सिस फ्रेमचा वापर केला गेला आहे. म्हणजे असं की विभाजित गणना खंड, ज्याला आपण EB म्हणतो, त्यांचे दृश्य नकाशे वा लेआउट मॅप, संबंधित संक्षिप्त घरांची यादी किंवा एम्ब्रिज हाऊस लिस्ट आणि कुटुंबांची माहिती, उदाहरणार्थ घराचा नंबर, प्रमुखाचं नाव आणि व्यवसाय, EBची एकूण जनसंख्या, घरांची माहिती सर्व उपलब्ध आहे. या सर्व माहितीनं 6व्या आर्थिक गणनेच्या फील्ड सेवकांचं काम मोठ्या प्रमाणात सोपं होईल. सर, सर्वात वर शेड्यूल 6A मध्ये एंट्रीज 2011 जनगणनेच्या संक्षिप्त घरांच्या यादीच्या आधारावर भरायचे आहेत. अगदी बरोबर. आपापल्या किटमध्ये पहा, ही आहे 2011च्या जनगणनेची ॲव्हरेज हाऊस लिस्ट. त्यामध्ये घर नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव, भवन किंवा घर निवासीय आहे वा बिगर निवासीय, किंवा ऑफिस, फॅक्टरी किंवा दुकान जे काही असेल
अनुक्रमणिका 6 पहा, त्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक, खंड, शहर किंवा गाव, वॉर्ड नंबर आणि ईबी नंबर सर्वच 2011च्या जनगणना यादीतून मिळेल. ईबी यादी 2 मध्ये स्प्लिट झाली असेल तर 5ही कलमांचा वापर करायचा आहे. आशा आणि मोहन, सर्वात आधी आपण लोक शेड्यूल 6 भरायला लावूया. येस सर, हा आर्थिक गणनेचा सर्वात बेसिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण शेड्यूल आहे. करेक्ट. प्रत्येक प्रकारच्या युनिटची माहिती यात द्यायची आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. आता हे बरोबर भरणं आपलं काम आहे, काय मोहन? बिलकुल बिलकुल बिलकुल. आता ह्या शेड्यूल 6ला आपण साईड ए ला भरायला लावूया आणि सर्वात आधी इथं बॉक्समध्ये पेज 1 असं लिहूया. राईट सर. 6व्या आर्थिक गणनेमध्ये 3 शेड्यूल्सचा वापर केला गेला आहे. 6A, 6B आणि 6C. ही शेड्यूल्स देशाच्या 15 भाषेमध्ये छापली गेली आहेत. शेड्यूल 6A मध्ये 26 कॉलम्स आहेत. कॉलम 2, 12, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 मध्ये फक्त कोड नंबर भरायचे आहेत. शेड्यूलच्या सर्वात खालच्या भागामध्ये किंवा वरच्या भागामध्ये कोड नंबर दिले गेले. त्यापैकी अचूक कोड नंबर भरायचे आहेत. परमानंद, मोहन आणि आशा समजून घेत आहेत की हे 26 कॉलम कसे भरायचे ते. कॉलम 1 मध्ये घर किंवा भवनाचा प्राथमिक रूपानं 2011च्या जनगणनावाला नंबर किंवा नगरपालिकावाला नंबर घालायचा आहे. नाहीतर अशी घरं ज्यांना कोणताही नंबर नाही आणि ईबी मध्ये येतात त्यांचे सिरियल नंबर 1, 2, 3, 4 अशा क्रमानं द्यायचे. सर, मला काही समजलं नाही. समजा मोहन, तू एका घराच्या दारावर पोचलास आणि तुझ्या यादीत त्या घराचा नंबर नाहीये, तेव्हा नगरपालिकेच्या यादीत जो पत्ता लिहिलेला असेल तोच नंबर घालायचा. अन्यथा क्रमानुसार 1 पासून सुरू करून नंबर द्यावा. होय सर, मला एकदम समजलं. कॉलम 2 भरण्यापूर्वी हे बघायचं की बिल्डिंग पूर्णपणे कमर्शियल असेल तर कोड 1 भरायचा. जर निवासी असेल तर 2 लिहायचं. जर निवासाबरोबर तिथं व्यवसाय होत असेल तर कोड 3 द्यायचा. नाहीतर रिकामा ठेवा. तुटलेलं असेल वा आवाक्याबाहेर असेल तर 9 भरायचं. सर, या कॉलम 2च्या खाली रिकामा बॉक्स कशासाठी आहे? मोहन, चांगला प्रश्न विचारलास तू. ह्या बॉक्समध्ये कोड 1 वाल्या सर्व ओळींची टोटल भरायचे. म्हणजे ह्या पानात जितक्या कोड 1 वाल्या एंट्रीज आहेत त्यांची एकूण टोटल ह्या जागी भरायची. सर, कॉलम 3 मध्ये कुटुंबाचे प्रमुख किंवा व्यवसायाच्या मालकाचं नाव स्वच्छ लिहायचंय. कॉलम 4 मध्ये कुटुंबातील एकूण लोकांची संख्या भरायची आणि कॉलम 5 मध्ये अशा लोकांची नोंद करायची की ज्यांना मासिक वेतन मिळतं, म्हणजे सरकारी असोत वा बिगर सरकारी नोकरीत असतील. उदाहरणार्थ टॅक्सी ड्रायव्हर, घरगुती नोकर, क्लार्क, चौकीदार, शिक्षक, डॉक्टर, नर्स इत्यादी. लक्षात ठेवा, घरात मुलं आणि विद्यार्थी असतील. वृद्ध लोक आणि घरातील नोकरदार महिला यांची नोंद कॉलम 4 मध्ये होईल. सर, कॉलम 6, 7 आणि 8 मध्ये उद्योगधंद्यांची नोंद होईल ना? हो, तू लक्षात ठेव, फक्त संख्या नोंदवायचे आणि तीही केवळ अरेबिक नंबरात, म्हणजे 1, 2, 3 आणि फक्त बॉक्समध्येच लिहायचंय. सर, आणखी काही विशेष गोष्ट? हो, मास्टर ट्रेनर म्हणाला, लक्षात ठेवा, तुम्ही एंट्रीज एकदम स्वच्छ साफ नोंदवाल. बॉक्सच्या बाउंड्रीला टच करायच्या नाहीत, कारण हे सर्व फॉर्म मशीननं फीड होतील आणि ICR तंत्रानं, म्हणजे इंटेलिजंट कॅरेक्टर रेकग्निशन टेक्नॉलॉजीद्वारे प्रोसेस होतील. म्हणून थोडीशी चूक झाली तर आपली सगळी मेहनत बेकार होण्याबरोबरच आर्थिक गणनेचे उद्देश देखील पूर्ण होणार नाही. सर, कॉलम 6A मध्ये काय नोंदवायचंय? आता समज तुम्ही गणना करायला कोणाच्या घरी गेलात आणि तुम्हाला कळलं की त्या घरचा एक जण मार्केटमध्ये दुकान चालवतोय किंवा त्याची फॅक्टरी वा ऑफिस आहे. तर असा व्यापार की ज्यांचा पत्ता ठिकाण आहे पण घराच्या बाहेर आहे, असं युनिट त्याच ईबी मध्ये असेल किंवा दुसऱ्या ईबी मध्ये, पण त्याची एंट्री कॉलम 6 मध्येच नोंदवली जाईल. कॉलम 7 आणि 8 मध्ये 0 असेल. सर, ज्यांचा पत्ता ठिकाणा नाहीये, उदाहरणार्थ हातगाडीवर फळं आणि भाजी विकणारे, आईस्क्रीम आणि कुल्फी विकणारे, मोबाईल फूड कोर्ट्स, फुटपाथवर बसून सामान विकणारे, चहा विकणारे, नमकीन बनवणारे इत्यादी.
काय त्यांची नोंद कॉलम 7 मध्ये होईल? बिलकुल ठीक. आणि कॉलम 8 मध्ये काय भरलं जाईल? सर, अशा युनिटांची संख्या ज्यामध्ये मालक आपल्या घरूनच कोणता बिझनेस म्हणजे ऑफिस वा दुकान चालवित असेल. बिलकुल सही. कॉलम 9 मध्ये कॉलम 7 आणि 8 ची बेरीज लिहायची. सर, कॉलम 10 मध्ये काय भरायचं? कॉलम नंबर 10 मध्ये कॉलम 9 मध्ये नोंदवलेल्या एकूण उद्योगांच्या आकड्याला सिरियल नंबर द्यायचा आहे. उदाहरणार्थ हातगाडीवाले, ठेलेवाले, घरून चालवले जाणारे गृहउद्योग, पापड, खेळणी, विडी, बिस्किटं, खेळणी बनवणारे इत्यादी. सर, मला कळत नाहीये. हे बघ आशा, जर एका घरात ब्युटी पार्लर आहे आणि किराणा दुकानही आहे तर कॉलम 9 मध्ये टोटल संख्या 2 लिहिलेली असेल. असं असूनही ब्युटी पार्लरचा कॉलम 10 ज्यात सिरियल नंबर 1 टाकायचा आणि किराणा दुकानाचा सिरियल नंबर 2 टाकायचा. दोन्ही एंट्रीज पहिल्या आणि दुसऱ्या लाईनीत क्रमशः येतील. सर, हे वेगवेगळे नोंदवायचा काय फायदा? कारण दोन्ही युनिटच्या बाबतीत कॉलम 11 आणि त्यानंतरच्या शेड्यूल कॉलम मध्ये सर्व माहिती वेगळी नोंदवायची असल्यानं ते आकडे आपल्या सिरियल नंबरच्या पुढे नमूद केले जातील. हो सर. कॉलम 11 मध्ये कोणता बिझनेस आहे, कोणत्या प्रकारचा धंदा आहे याची व्याख्या लिहायची आहे. होय, बिलकुल. इथं दिलेल्या 2 लाईनीतच तुम्हाला युनिटचा पूर्ण आणि स्पष्ट तपशील लिहायचा आहे. बिझनेसचा तपशील लिहिताना हे देखील लक्षात ठेवायचं की ओव्हरलॅपिंग करायचं नाही किंवा काही ऍक्टिव्हिटी कॉलम 12 मधून मिळत नसतील तरच ते भरा. सर, कॉलम नंबर 12 मध्ये बिझनेस युनिटच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा कोड नंबर लिहायचा ना? अगदी बरोबर. उद्योग कोणत्या आर्थिक व्यवहारात मोडतो त्याचं मूल्यांकन करून कोड लिहायचा आहे. कोड यादी शेड्यूल 6A च्या खाली दिलेली आहे, त्यामधूनच निवडून लिहायचा आहे. सर, जर मला काही कन्फ्युजन झालं तर मी तुम्हाला फोन करून किंवा भेटून विचारू शकते ना? हो, का नाही. आपण सर्व टीम मेंबर्स आहोत. मी नेहमी तुम्हा लोकांबरोबरच आहे. एकमेकांची देखील तुम्ही लोक कन्फर्म करू शकता. सर, पुढच्या कॉलम बद्दल सांगा ना. कॉलम नंबर 13 रिकामा ठेवायचा आहे. तो नंतर DSO ऑफिस वाले भरतील. आणि हो, कॉलम 14 बद्दल मास्टर ट्रेनरनं काही सांगितलं होतं. हे बघा, या गणनेमध्ये पहिल्यांदाच हातमाग आणि हँडलूम व्यवसायाबद्दलची माहिती गोळा केली जात आहे. शेड्यूल 6A च्या कॉलम नंबर 14 मध्ये एक नोंदवा. जर व्यवसाय हँडीक्राफ्ट वा हँडलूमवर आधारित आहे, म्हणजे जिथे कुठं हस्ताक्षर, कलाकुसर, हस्तकला किंवा हँडलूमचा उपयोग केला जातो तिथली युनिटमध्ये समाविष्ट होती. हे खास करून लक्षात ठेवा. पण पापड, माचीस, लोणची, उदबत्त्या आणि फटाके बनवायचे उद्योग यामध्ये सामील नाहीत. अर्थात अशा युनिट करता कोड 0 भरला जाईल. सर, या 15 मध्ये युनिट मालकासंबंधीचा कोड नोंदवायचा ना? होय. युनिटची मालकी कोणाची? युनिट सरकारी आहे किंवा सरकारी संस्थाद्वारे चालवलं जात आहे वा प्रायव्हेट सेक्टर मधील आहे, भागीदारीत आहे वा कॉपरेटिव्ह किंवा स्वयंसेवी संस्था किंवा धार्मिक युनिट आहे, कोणताही एक कोड भरायचा आहे. जर एखाद्या स्ट्रक्चरमध्ये पंप हाऊस, गोण, मंदिर इत्यादी आहे किंवा तिथं मालक वा कुणीही राहत नसेल अशा घराचा कोड कॉलम 2 मध्ये 9 नमूद करायचा असतो. कोणताही उपक्रम, व्यापार जो 6व्या आर्थिक गणनेच्या कव्हरेजच्या बाहेर आहे त्यांना प्रथम दर्शनी सोडून द्या. जर तुम्हाला हे सर्व शेड्यूल 6च्या सुरुवातीच्या कॉलम मध्ये नोंद केल्यानंतर तुम्हाला माहिती होत असेल तर त्या व्यापारासाठी कॉलम 12 मध्ये कोड 99 लिहायला विसरू नका आणि नंतरच्या कॉलम्स मध्ये डॅश डॅश भरून टाका. सर, कॉलम 16 तर सोपा आहे. ज्यांचा कॉलम 15 मध्ये कोड 2 आहे म्हणजे केवळ प्रोप्रायटरी युनिटच्या मालकाचा सेक्स कोड द्यायचा आहे. इतरांमध्ये तो लागू होणार नाही. बरोबर सांगितलं. जर युनिट प्रोप्रायटरी नेचरचं नसेल तर कॉलम नंबर 16, 17, 18 मध्ये काहीही भरायचं नाही, फक्त 0 लिहायचंय. सर, एक महत्वाची सूचना विसरलात. जर कॉलम 2चा कोड 2 आहे म्हणजे घर, निवास या व्यतिरिक्त काही नसेल तर कॉलम 8 नंतर काही भरायचं नाही. आणि जर कॉलम 2 मध्ये कोड 9 असेल तर कॉलम 2 नंतर रिकामं ठेवायचं. आणि जर एखाद्या स्ट्रक्चरमध्ये अचानक सरकारी ऑफिस आलं आणि कॉलम 1 आणि 2 मध्ये एंट्री झाली असेल तर अशा वेळी कॉलम 12 मध्ये केवळ 99 हा कोड टाकायचा आहे. कॉलम 3 मध्ये सरकारी कार्यालय किंवा ऑफिस नोंदवा. त्याविषयी आणखी काही सांगेन, आधी सर्व कॉलम समजून घ्या. हो सर, कॉलम 19 मध्ये काय भरायचं आहे? हे तर आणखीनच सोपं. जर धंदा परमनंट असेल आणि वर्षानुवर्ष चालत असेल तर कोड नंबर 1 आणि धंदा जर केवळ सीझन मध्ये होत असेल तर 2.
जर हे दोन्ही नसेल तर कोड नंबर 3. सर, कॉलम 20 मध्ये कोड आहे. यात धंदा चालवण्यासाठी गुंतवणुकीचे पैसे वा लोन कुठून घेतलं? सर, एखाद्या युनिट मध्ये 2 किंवा 3 सोर्सेस कडून लोन घेतलं असेल आणि शेड्यूल मध्ये खाली खूपशे कोड दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणता कोड वापरायचा? जेव्हा कधी तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याकडे जाल आणि त्याला विचाराल की त्यांनी कोणत्या संस्थेचे सर्वात जास्त पैसे फेडायचे, तर त्याचाच कोड नंबर टाका. अशा प्रकारे कॉलम 21 मध्ये लिहा किती पुरुष कर्मचारी आहेत की ज्यांना पगारावर ठेवलं गेलंय, आणि कॉलम 22 मध्ये अशाच महिला कर्मचाऱ्यांची संख्या लिहायची की ज्या युनिट मध्ये कार्यरत आहेत. कॉलम 23 आणि 24 मध्ये असे कर्मचारी नोंदवा ज्यांना वेतन मिळत नाही पण व्यापारी युनिटमध्ये काम करीत आहेत. त्यांचा आकडाही लिहायचा आहे. पुरुष आणि महिला यांची नोंद वेगवेगळी करायची आहे. जर मुलं काम करत असतील तर त्यांचाही समावेश करायचा आहे. ज्या प्रकारे घरचे सदस्य जेव्हा काम करतात त्यांना पगार मिळत नाही, म्हणजे अप्रेंटिस, ज्यांना फक्त ट्रेनिंग दिलं जातंय आणि सोबतच ते कामही करतात. कॉलम 25 मध्ये कॉलम 21, 22, 23, 24 यांची बेरीज करून लिहायची आहे. हो, आणि कॉलम 26 मध्ये अशा उद्योजकांचं की ज्यांच्याकडे 8 किंवा 8 पेक्षा जास्त लोक काम करतात अशा युनिट्सना तोपर्यंत रनिंग सिरियल नंबर देत राहणे की जोवर पान संपत नाही. जर शेड्यूल 6A च्या खालच्या भागात पाहिलं तर दिसेल की कॉलम 2, 7, 8, 14, 21, 22, 23, 24, 25 मध्ये टोटल भरायला रिकामे चौकोन आहेत. त्यामध्ये केवळ कॉलम्स टोटल भरायची आहे. शेड्यूल 6च्या दुसऱ्या साइड बी ला असंच भरायचं, ज्याला पेज नंबर 2 द्यायचा. जोपर्यंत संपूर्ण ईबी कव्हर होत नाही तोपर्यंत शेड्यूलच्या दोन्ही बाजूला एंट्री होत राहतील. समजलं ना तुम्हाला? हो जी सर. लक्षात ठेवा, अनुसूची 6A च्या कॉलम्सच्या खाली जी रिकामी जागा आहे त्यापैकी कॉलम 2 च्या खाली कोड नंबर 1 वाल्या स्ट्रक्चरची टोटल भरायची आहे. तसंच कॉलम 14 मध्ये कोड 1 ची एकूण संख्या भरायची आहे. तर कॉलम 26 च्या खाली शेवटी जो सिरियल नंबर शेवटल्या रो मध्ये येईल तोच भरायचा आहे. बाकी कॉलम 7, 8, 21, 22, 23, 24, 25 च्या शेवटी दिलेल्या बॉक्समध्ये कॉलम नुसार टोटल संख्या भरायची आहे आणि ती येईल रो भरल्यानंतर येणारी संख्या. सर, ही टोटल संख्या शेड्यूल 6B मध्ये पण भरायची आहेत ना? आशा आणि मोहन, सर्वात आधी आपण अनुसूची 6A प्रमाणेच 6B शेड्यूलच्या वरच्या भागात साइड A मध्ये आयडेंटिफिकेशन पर्टिक्युलर्स भरूया. समजलं? उजव्या बाजूला सर्वात वरच्या कोपऱ्यात पेज नंबर 1 लिहा आणि साइड B मध्ये 2 नंबर लिहा. जर एकाच ईबीची सूचना चालू असेल तर, नाहीतर नव्या ईबी साठी शेड्यूल 6B च्या नव्या शीटची सुरुवात करावी लागेल. समजलं? हो सर. शेड्यूल 6B मध्ये कॉलम 1 मध्ये 6A शेड्यूलचा प्रत्येक पान नंबर घातल्यानंतर त्या पेजच्या शेवटी दिलेल्या सर्व टोटल्स पुढच्या कॉलम 2 ते कॉलम 12 मध्ये भरायचे आहेत. मग शेड्यूल 6B च्या शेवटी त्या पेजच्या टोटल्सही कॉलम नुसार भरायच्या आहेत. टोटल करायला कॅल्क्युलेटरचा उपयोग करा आणि शेवटी एन्युमरेटरनं स्वाक्षरी करायची आहे आणि नंबरही टाकायचा आहे. सुपरवायझरनं देखील स्वाक्षरी करायची आहे. 6व्या आर्थिक गणनेअंतर्गत डाटा गोळा करायचं काम कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिकल ऍक्ट 2008 च्या अंतर्गत केलं जात आहे. म्हणजे हे पूर्णपणे सरकारी काम आहे. सरकार माहिती न देणाऱ्यांना व चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध दंड किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई देखील करू शकतं. एवढंच नाही, जर तुम्हीही माहिती गोळा न करताच खोटे आकडे शेड्यूल मध्ये भरले तर तुमच्या विरुद्धही कायदेशीर अपराध मानून कडक कारवाई होऊ शकेल. आणखी एक महत्वाची गोष्ट, ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. इन्कम टॅक्स किंवा अशा कोणत्याही एजन्सीकडे पाठवली जाणार नाही की जी टॅक्स किंवा लेबर कायद्याशी निगडीत आहे. सर्व गणनाकारांप्रमाणेच मोहन आणि आशाकडेही आपल्या ईबीचा एक नकाशा आहे. या दृश्य नकाशामध्ये काही चिन्हांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ वीज घर, पोलीस चेकपोस्ट, रेल्वे लाईन, ट्यूबवेल, मंदिर, पूजास्थळ इत्यादी. त्यांच्या मदतीने ईबीची सीमा आणि तिची पूर्ण ओळख होते. तुम्हीही तुमच्या ईबीच्या लेआउटच्या मॅपची पडताळणी फिजिकली ईबी मध्ये जाऊन करा आणि लँडमार्कच्या मदतीनं ती आयडेंटिफाय करा. त्यानंतर फील्ड वर्क सुरू करा.
सर आता शेड्यूल 6C देखील समजायचं शिल्लक आहे. माहितीये, तुम्ही लोक तुमचं शेड्यूल 6C काढा. हो सर. काळजी घ्या की हा अशाच उद्योगांसाठी भरला जाईल की जिथं कामगारांची संख्या 8 किंवा 8 पेक्षा अधिक आहे. शेड्यूल 6C ला देखील शेड्यूल 6A प्रमाणेच साईड A पासून सुरू करायचंय. सर्वात आधी ईबीची आयडेंटिफिकेशन पर्टिक्युलर्स 6A प्रमाणेच भरायची आहेत आणि मग पेज नंबर 01 द्या. सर, तुम्ही बरोबर समजावलं. आम्हाला शेड्यूल 6A मध्ये समजलं होतं. खरं तर अशा युनिट्सना आम्ही कॉलम 26 मध्ये रनिंग सिरियल नंबर देऊन दाखवला आहे. फक्त त्याची सविस्तर माहितीच यात येईल. सर, कॉलम 1 शेड्यूल 6A चा पेज नंबर आहे ना, ज्यावर युनिट दाखवले गेले. कॉलम 2 मधून युनिटचा सिरियल नंबर कॉपी करायचा आहे. अगदी बरोबर समजलं. आता शेड्यूल 6C च्या कॉलम 3 मध्ये ह्या युनिटचं पूर्ण नाव आणि पत्ता, फोन नंबर, फॅक्स आणि ईमेल सुवाच्य भाषेत लिहायचं आहे. 3.6 आणि 3.7 भरण्यासाठी पॅन नंबर, टॅन नंबर देखील विचारायचा आहे. लक्षात ठेवा, कॉलम 3.2 इंग्रजीत, नाव आणि पूर्ण पत्ता इंग्रजी भाषेत DSO ऑफिसच भरेल. सर, जर कोणापाशी पॅन टॅन नसतील, सांगायचं नसेल, तर अशा वेळी काय करायचं? माहिती घ्यायचा प्रयत्न करा, अन्यथा रिकामं सोडून द्या. आणखीन एक गोष्ट, जर हे युनिट केवळ ब्रांच ऑफिस असेल तर फक्त कॉलम 3च भरला जाईल आणि जर ब्रांच युनिटचं मेन ऑफिस किंवा हेड ऑफिस जर इतरत्र असेल तर कॉलम 4 मध्ये देखील भरायचं आहे. अर्थात दोन्ही ब्रांच आणि मेन ऑफिसचं नाव आणि पत्ता लिहायचा आहे. लक्षात ठेवा, जर उद्योजक युनिट भारतामधील एकमेव असेल तर फक्त कॉलम 4च भरायचा आहे. काही मोठी दुकानं, रिटेल स्टोअर्स यांचा समावेश होऊ शकतो. कॉलम 5 मध्ये बिझनेस युनिटद्वारे केली जाणारी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तपशिलासह नमूद करायची आहे आणि शेड्यूल 6A च्या कॉलम 11 मध्ये भरण्यात आलेला तपशील भरायचा आहे. सर, कॉलम 6, 8, 9 ची इन्फॉर्मेशन देखील 6A तून मिळेल. तिथूनच कॉपी करायची आहे, पण कॉलम 7 भरायचा नाही, कारण हा कोड केवळ DSO कार्यालय भरेल फील्ड वर्क संपल्यानंतर. ठीक आहे. कॉलम 10 मध्ये युनिट वर्तमान मालकीखाली कोणत्या सालापासून काम करत आहे ते साल लिहायचं. आता समजा एक ढाबा 1950 पासून चालवला जातोय आणि त्याच्या बोर्डावर 1950 असं लिहिलेलं आहे, पण 1970 मध्ये कुणी दुसऱ्यानं तो विकत घेतला आणि तोच चालवतोय ॲज अ ओनर, तर कॉलम 10 मध्ये 1970 नोंदवलं जाईल. कॉलम 11 मध्ये जर युनिटमध्ये कम्प्युटर नसेल तर कोड 3 द्यायचा, किंवा फक्त कम्प्युटरच असेल तर कोड 2 आणि जर इंटरनेट असेल तर कोड 1 द्यायचा आहे. कॉलम 12 मध्ये जर युनिट आपल्या उत्पादनासाठी किंवा सेवा देण्यासाठी विजेचा वापर करत असेल तर कोड 1 द्यायचा, अन्यथा कोड 0 भरला जाईल. कॉलम 13 मध्ये आपलं उत्पादन आणि सेवा एक्सपोर्ट करणाऱ्या युनिट्ससाठी कोड 1 दिला जाईल. बाकी सर्वांसाठी कोड 0 भरला जाईल. सर, एक्सपोर्ट युनिटचा पत्ता कसा मिळेल? जर युनिटने परकी चलन प्राप्त केलं असेल आणि त्यांचा व्यवहार परकी चलनात झाला असेल किंवा कोणत्याही उत्पादनाच्या वा सेवेच्या मोबदल्यात परकी चलन प्राप्त केलं असेल तर ते एस्टॅब्लिशमेंट एक्सपोर्ट युनिट म्हणवलं जाईल. सर, कॉलम 14 मध्ये विचारायचं की युनिट नोंदणीकृत आहे किंवा नाही. बरोबर. जर कॉलम 14 मध्ये कोड 1 दिला गेला आहे तर कॉलम 15 मध्ये हे पाहायचं गरजेचं होईल की युनिट कोणत्या ऍक्ट किंवा नियमानुसार नोंदणीकृत आहे. त्याची यादी फॉर्म मध्ये कॉलम 15.1 पासून 15.9 पर्यंत दिली गेली आहे. योग्य चॉईस विचारा आणि मग भरा. लक्षात ठेवा, अशा युनिट्स असू शकतील की ज्या एकापेक्षा अधिक ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत आहेत. अशा केसमध्ये एंट्री कोड एकापेक्षा अधिक बॉक्सेसमध्ये दिला जाईल. बाकीमध्ये 0 द्यायचा आहे. जर कॉलम 14चा कोड 0 असेल तर कॉलम 15 मध्ये 15.1 पासून 15.9 पर्यंत 0 नोंदवा. जे मी सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. येस सर. येस सर. चला, सी यू टुमॉरो. सर्व काही समजून घेतलंय ना? का? कारण कधी कधी कन्फ्युज्ड असता. कन्फ्युज? हो पापा, असं करू नका, नाहीतर माझ्यासारख्या मुलांच्या भविष्याचं काय होईल? आशा आणि मोहन, तुम्हा लोकांना आपलं कम्प्लिशन सर्टिफिकेट बनवून द्यायचंय बरं का. फॉर्मॅटचा फॉर्म ह्या गाईड मध्ये आहे, तुम्ही लोकांनी पाहिलंच असेल. येस सर. हो,
आजपासूनच फील्ड व्हिजिट सुरू करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू सर. सर. नमस्कार. मी मोहन, 6व्या आर्थिक गणनेचा गणनाकार. भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रोग्राममध्ये आम्ही उद्योग आणि धंद्याविषयी माहिती गोळा करीत आहोत. नमस्कार, मी आशा आहे. मला तुमच्या उद्योगाची काही माहिती हवी आहे. अरे, इथे तर कुलूप आहे. वाटतं या घरामध्ये कोणीच राहत नाही. अशा वेळी सरांनी सांगितलं होतं की कॉलम 1 मध्ये हाऊस नंबर लिहायचा आहे आणि कॉलम 2 मध्ये कोड 9 भरायचा आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही एंट्री करायची नाही. तुमच्या घरात काय एखादी बिझनेस ऍक्टिव्हिटी चालली आहे काय? नाही. काय सर्व वेतनवाले आहेत? नाही. या घरात काय कोणती बिझनेस ऍक्टिव्हिटी चालली आहे ना कोणी वेतनवाला आहे? हे अशा प्रकारे भरायचं आहे. कॉलम 2 मध्ये कोड 2 तर भरायचाच आहे. बाकीची माहिती कॉलम 4 आणि 5 मध्ये भरायची आहे. हे तर कमर्शियल स्ट्रक्चर आहे. मला माहिती आहे कसं भरायचं. कॉलम 2 मध्ये कोड 1 भरायचा, सोबतच फॅक्टरी संबंधी सर्व माहिती भरायची. नमस्कार, तुमच्या घरात एखादं दुकान सुरू आहे का? सरांनी समजावलं होतं की अशा परिस्थितीत अनुसूची 6A अशा प्रकारे भरायची आहे. याची माहिती कॉलम 11 मध्ये वेगवेगळ्या ओळींमध्ये लिहावी लागेल. आणि हो, कॉलम 8 मध्ये 2 अवश्य लिहायचं. अरे, या मंदिराची पण गणती करायची आहे. वाटते पुजारी इथंच राहतात. समोर घर दिसतंय. सरांनी सांगितलं होतं की याची एंट्री कशी करायची. ओके, जाऊन एन्क्वायरी करतो. घ्या, मी पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचलो. जाऊन त्याची माहिती घेऊ. सर, मी आहे आशा, 6व्या आर्थिक गणनेची गणनाकार. तुमच्या ऑफिसमध्ये किती कर्मचारी काम करतात? 4 कर्मचारी काम करतात. भाऊसाहेब, तुम्ही तर फेरी मारून पाणीपुरी विकता ना. तुमच्याकडे आमचं काम आहे. हा, ठीक आहे. ह्याला तर याच्या EB मध्येच कव्हर केलं जाईल. आई, तुम्ही हे काय करताय? काही नाही मुला, अशीच घरात बसून असते. मी थोडं शिवण विणकाम करते. मी त्यासाठीच तुम्हाला विचारतोय की हे जे तुम्ही शिवणकाम विणकाम करता त्यावर तुमची उपजीविका होतच असेल, नाही? नाही रे मुला, नाही. ते तर मी आपल्या मुलांसाठी करत असते. आणि माझ्या सुना आणि माझा नवरा ते वापरतात, विकत नाही बरे. असं याची तर गणना करायची नाहीये. बरं आई, येतो मी. बस ना. नमस्कार भाऊ. भाऊ, मला तुमचा थोडा वेळ पाहिजे. मला तुमच्या धंद्याची थोडी माहिती पाहिजे. तुम्ही हा धंदा कधीपासून करता? मी 10 वर्षापासून करत आलोय. आणि तुमच्याकडे किती कामगार आहेत? 5 आहेत. 5 कामगार आहेत. मॅडम, 6वी आर्थिक गणना करत आहोत. असं? तुमच्या या लायब्ररी बद्दल माहिती पाहिजे. तुमचं नाव? नताशा. नताशा. सर, हे आहे माझं कम्प्लिशन सर्टिफिकेट. प्लीज गिव्ह मी एक्नॉलेजमेंट स्लिप. सर, हे माझं देखील. गुड. ही आहे तुम्हा लोकांची एक्नॉलेजमेंट स्लिप. मी उद्या ब्लॉकमध्ये जाऊन तुम्हा लोकांनी दिलेल्या डाटाला व्हेरीफाय करेन. खूप चांगली गोष्ट.
सर, मी आपलं सर्व काम मन लावून प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं केलंय, म्हणून मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अवश्य जा सर. सुपरवायझरनं प्रति ईबी कमीत कमी 2 घरी आणि युनिटमध्ये जाणं आवश्यक आहे. तिथे निरीक्षण करावं आणि इम्युनरेटरद्वारे गोळा केलेला डाटा सत्यापित करावा आणि आपला रिपोर्ट इन्चार्ज ऑफिसरकडे जमा करावा. एक महत्वाची गोष्ट सर्व इम्युनरेटर्सना लक्षात ठेवायची, ती म्हणजे भरलेलं शेड्यूल 6A आणि शेड्यूल 6B किटमध्ये दिलेल्या प्लास्टिक फोल्डरमध्ये घालून वेगवेगळी जमा करावीत. शेड्यूल C च्या बरोबर लेआउट मॅप आणि AHL ठेवून त्याच्या फोल्डरमध्ये ठेवून जमा करावेत. तुमच्याकडे जे गाईड आहे त्यात तुमच्या माहितीकरिता सर्टिफिकेट इत्यादी दिले आहेत. ती अवश्य पहा आणि समजून घ्या.